जे हिशोबाने मी पैसे खर्च करतोय मला तर वाटतं मी लवकर कंगाल होणार आहे. नाही खरं आहे ते, तुम्हाला कळम पुढे व्हिडिओ मध्ये. तर गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. जसं की तुम्हाला माहिती असेल येईन ते 10 तारखेला एंगेजमेंट आहे माझी, नाही रे भाऊ, माझ्या एकुलते एक बहिणीची. हो तुम्ही एकदम बरोबर गेस केलं, हीच ती. आता नवरीचा भाव म्हणलं की आपल्याला एकदम भारी कपडे घालणार. मग काय आपण लगेच निघालो आपल्या माजलगावच्या मार्केटला कपडे घ्यायला. मला उम्मीद तर नव्हती का भेटेन चांगले इकडे. चांगले कपडे भेटू का नाही भेटू, आपल्या माजलगावमध्ये ट्रॅफिक जरूर भेटणार आहे. सगळ्यात पहिले आपण आलो इकडे कुमार ड्रेसेस मध्ये. आपल्यासोबत आपली मित्र कंपनी पण आलेली होती तिकडे. मग आपण थोडे ब्लेझर वगैरे पाहिले पण ते आपल्याला पटले नाही. मग काय लगेच शॉप चेंज. मग आपण डायरेक्ट आलो आपल्या पार्कच्या आउटलेटवर जे काय माजलगावमध्ये उघडलंय. तिकडे जाऊन मी कन्फ्युज झालो कारण तिकडे एवढी व्हरायटी होती ब्लेझरची. मी ट्राय करून कन्फ्युज झालो कोणता घेऊ कोणता नाही. पण हा भाऊ का थांबायचं नाव नव्हता, तो पण एकावर एक दाखवूच राहिला. आता मला तर काहीच कळत होतं कोणतं घेऊ काय. सगळ्यात सोपं म्हणलं घरी नेऊ आणि मम्मी कोण चॉईस करून घेऊ. मग काय आणले घरी दाखवलं मम्मीला. मग पटकन चॉईस केला आणि आपला विषय डन केला एकदम. मग पॅक वगैरे करून बिलिंग वगैरे केली. जे पण माजलगावचे असतील त्यांना नक्की विजिट करा आउटलेटला. मग आपण आलो खाली लोफर्स वगैरे घ्यायला. लोफर्स घ्यायला पण एवढं कन्फ्युज झालो मी बघायचं काम नाही. एवढे कलर एवढे टाईप टाक डोकं उठलं माझं कोणतं घेऊ काय डायरेक्ट मेडा होत नव्हता काही. आणि त्यांच्यामध्ये यांचं काय वेगळं चालू होतं. माझी खरेदी बाकी आहे इकडे, हे यांचीच खरेदी करून राहील. घेतलं बोकस तरी एक जाऊ दे, आज पैसे बघायचं काम नाही डायरेक्ट. रात्री मग आपल्या बिग बॉस सोबत थोडं बाहेर आलो. आपल्याला फंक्शन साठी थोडं रूम वगैरे बुक करायचे होते. मग ते थोडं डिस्कस वगैरे केलं. मग ते रूम वगैरे बघितले बुक केलं. मग रात्री बिग बॉसला घेऊन परत आलो शॉपवर कारण त्यांना माझा ब्लेझर एवढा आवडला की ते म्हणे मला पण घ्यायचं. चला म्हणलं काय विषय नाही. मग आपण पटकन आपल्या बिग बॉस साठी पण एक चॉईस केला मस्त. आणि अशा काय प्रकारे आपला पूर्ण दिवस कपड्यामध्ये गेलेला. चला गाइस भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय सियाराम. जायचं पहिले तुमच्या भावाला फॉलो करून जा.